तुम्ही देखील वजन कमी करत असाल आणि अशा वेळेस तुम्हाला जर तीव्र गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर काही कारणास्तव तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. त्यामुळे असं होतं. पण तसं होऊ नये आणि गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण व्हावी, यासाठी आज मी तुम्हाला अजिबात साखर, गूळ, खजूर कशाचाही वापर न करता शुगर फ्री असे मॅग्नेशियम लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. भरपूर प्रोटीन, ओमेगा 3 आणि फायबरनी समृद्ध असे हे लाडू मधुमेही व्यक्ती देखील खाऊ शकते. लाडूच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मस्त हे लाडू तयार झाले आहेत आणि अतिशय झटपट तयार होतात. रोज फक्त एक जरी लाडू खाल्लात तर वजन कमी करण्यास मदत देखील होईल आणि तुमची गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. आजवर तुम्हाला कोणीही दाखवली नसेल इतकी युनिक ही रेसिपी आहे. चला तर मग लगेचच पाहूया इतके पौष्टिक आणि हेल्दी मॅग्नेशियम लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मॅग्नेशियम लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून जवस घालायचे आहेत. जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स किंवा अळशीच्या बिया देखील म्हणतात, ते आपल्याला इथे वापरायचं आहे. आता गॅसची आच मंद करून हे जवस तडतडेपर्यंत आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर असतं. त्यामुळे आपल्या शरीरामधील स्लो झालेलं मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. म्हणजे आपण खाल्लेलं अन्न जेव्हा पचत नाही तेव्हा मेटाबॉलिझम स्लो होतं आणि वजन कमी करण्यास अडथळे निर्माण होतात. हे मेटाबॉलिझम वाढण्याचं काम म्हणजे जेवण पचवण्याचं काम अळशीच्या बिया करतात. मंद आचेवर सतत 2-3 मिनटं परतल्यावर इथे तुम्ही आवाज ऐकू शकता. असं ह्या बिया तडतडायला सुरुवात झाली की समजायचं ह्या भाजल्या गेल्या आहेत, छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत. असं झालं की लगेचच गॅस बंद करून एका प्लेटमध्ये या काढून पूर्णपणे गार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 मोठे चमचे भरूनच भोपळ्याच्या बिया घालायच्या आहेत. यासुद्धा मंद आचेवर छान अशा तडतडेपर्यंत आणि टम्म फुगेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला भोपळ्याच्या बिया अशा थोड्याशा चपट्या असतात आणि जसजशा त्या हलक्या व्हायला किंवा भाजायला सुरुवात होते तशा त्या मस्त अशा गुबगुबीत फुगल्या जातात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक असतं, त्यामुळे मानसिक आरोग्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत होते. सतत 2-3 मिनटं परतल्यावर इथे बघू शकता या बियांची कशी सालं सुटायला लागली आहेत आणि थोड्याशा त्या फुगल्या गेल्या आहेत. असं झालं की समजायच्या बिया व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत. हलकाचा रंगसुद्धा बदलला जातो. आता ह्या बियासुद्धा काढून पूर्णपणे गार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे 1 मोठा चमचा भरून सफेद तीळ. तीळसुद्धा तडतडेपर्यंत आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तिळामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी ते फायदेशीर ठरतं. कढई फार गरम आहे, त्यामुळे लगेचच काही सेकंदामध्ये तीळसुद्धा मस्त असे भाजले जातात. प्रमाण कमी आहे, त्यामुळे लगेचच ते भाजले जातात. असे तडतडायला सुरुवात झाली की तीळसुद्धा आपल्याला काढून गार करून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये पाव कपापेक्षा कमी म्हणजे साधारण 20 ते 21 बदाम घालायचे आहेत. हे सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि त्याच्यावर भाजण्याचे डाग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. बदामामध्ये सुद्धा भरपूर असं हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई असतं. त्वचेप्रमाणे केसांसाठी देखील बदाम उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जी गोड खाण्याची इच्छा होते ती कमी करण्यास बदाम मदत करतात. बदामसुद्धा लगेचच भाजले गेले आहेत. आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व भाजून गार केलेले पदार्थ आपल्याला घालायचे आहेत. आता या लाडूमधला सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे छोले. इथे मी मेजरमेंट कपचा 1 कप भरून उकडवून छोले घेतले आहेत, म्हणजे काबुली चणे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून हे छोले उकडवून घेतले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजलेले आहेत ना याची खात्री करून घ्यायची. फार जास्त लगदा करून शिजवायचे नाहीत किंवा फार जास्त कच्चे ठेवायचे नाही. व्यवस्थित ते शिजले गेले पाहिजेत. काबुली चण्यांमध्ये सुद्धा भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं, त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही, भरपूर वेळ पोट भरलेलं राहतं. याचं ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी असल्याने रक्तातील साखर पटकन वाढत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे उत्तम आहेत. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे मिल्क पावडर. अर्धा कप भरून मिल्क पावडर घालायची आहे. यामुळे लाडूला छान अशी चव सुद्धा येते आणि थोड्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन देखील मिळते.
त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भरून अनस्वीटन्ड म्हणजे ज्यामध्ये साखर नाही अशी कोको पावडर घालायची आहे. कोको पावडरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि गोड खाण्याची क्रेव्हिंग कमी करण्यास मदत करतात. सोबतच आज आपण अजिबात साखर, गूळ, खजूर कशाचाही वापर करणार नाही आहोत, तर मेजरमेंट कपचा पाव कप भरून इथे आपल्याला डार्क चॉकलेट वापरायचं आहे. ह्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट असतात आणि मूड फ्रेश होण्यात आणि वजन कमी करण्यास, गोड खाण्याची क्रेव्हिंग कमी करण्यास मदत होते. डार्क चॉकलेट आपल्याला असं वापरायचे आहे ज्यामध्ये 80 ते 85% डार्क चॉकलेट असेल आणि शुगर कमी असेल. मी इथे असा डार्क चॉकलेटचा स्लॅब वापरला आहे आणि तो किसून घातला आहे. तुम्ही डार्क चॉकलेट वितळवून घातलं तरी देखील चालेल किंवा ज्यामध्ये नो ॲडेड शुगर, पूर्णपणे साखर नाही असं डार्क चॉकलेट वापरायचं आहे, म्हणजे मधुमेही व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकते. आता सर्वात शेवटी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण छोले उकडवताना अजिबात मी मीठ किंवा हळदीचा वापर केलेला नव्हता. आता फक्त काही नाही करायचं आहे, मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून एकत्र करून घेतलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. त्यासाठी खोलगट चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये मिश्रण भरून लगेचच ह्याचे लाडू वळून घ्यायचे. बाइंडिंग बघू शकता किती सुंदर आलं आहे. अजिबात तूप, साखर, गूळ, खजूर कशाचाही वापर न करता इतका सुंदर लाडू वळला जातोय. तुम्हाला जर पीनट बटर आवडत असेल तर थोडंसं पीनट बटरसुद्धा यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. अशाच पद्धतीने एक-एक करून मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची अतिशय वेगळी आणि पौष्टिक अशी मॅग्नेशियम लाडू बनवण्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. लाडूंचा आकार फार मोठा करायचा नाही, छोटे-छोटेच आपल्याला मध्यम असे लाडू करायचे आहेत. म्हणजे रोज 1 किंवा 2 फक्त लाडू खाल्ले तरी आपली मॅग्नेशियमची कमतरता भरून निघेल. इथे बघू शकता मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 20 लाडू तयार झाले आहेत. दिसायला इतके सुंदर लाडू आहेत आणि खायला तर इतके अप्रतिम लागतात की तुम्ही पुन्हा-पुन्हा कराल. तुम्ही देखील मी सांगितलेल्या पद्धतीने हे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की. हे लाडू हवाबंद डब्यामध्ये भरून मात्र आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे, कारण आपण ह्यामध्ये शिजवून घेतलेले छोले वापरले आहेत. त्यामुळे हे लाडू फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत. हवाबंद डब्यामध्ये 1.5 ते 2 आठवडे अगदी आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतून टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आला आहे आणि तितकाच पौष्टिक आणि चविष्ट लाडू तयार झाला आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.